या महिन्यामध्ये लग्नाच्या खूप दाट तारखा आहेत, त्यामुळे मला मेकअपचा एक सिंगल ब्लॉग एडिट करायला पण टाइम नव्हता. 1 अन् 2 मेकअपसाठी लोकेशनवर जाऊन मेकअप करायला परवडत नाही, पण आपल्याला घरी बसून पण कोणी देणार नाही. आता ऊन पण एवढं पडतंय की असं वाटतं घरी बसून राहावं, पण ऑर्डर घेतल्याच नंतर ती पूर्ण करावीच लागणार. तिथे गेल्याच नंतर CTM करून घेतलं आणि बिफोरची क्लिप काढून घेतली. आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये लाइटिंगचं महत्त्व सांगते. ती आधीची जी क्लिप होती ती रूममध्ये घेतलेली आहे आणि ही क्लिप दरवाजामध्ये घेतलेली आहे. मेकअपमध्ये लगेच फरक दिसून येतो. ब्लॉग टाकल्याच नंतर खूप जण कमेंट करतात की हेअरस्टाईल चेंज करीत जा, पण कस्टमरला जी हेअरस्टाईल आवडते तीच आम्हाला घालून द्यावं लागती. काही वेळा मेकअप केल्याच नंतर जर एडिटिंगला टाइम नसला तर असं वाटतं बिफोरचा आणि आफ्टरचाच व्हिडिओ टाकून द्यावा, पण त्या व्हिडिओला व्ह्यूज जात नाही. काही वेळा ब्लॉग पोस्ट करायला खूप कंटेंट असतात तर काही वेळा काहीच नसतं. सोशल मीडियावरचा खूप सपोर्ट आहे, पण डिमोटिवेट करणाऱ्यांची पण कमी नाहीये. ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करीत जा, फॉलो करा. बाय बाय, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.